लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमधील 40 जागांवर लढत होणार आहे। बिहारमध्ये जागा वाटपावरून काँग्रेस आणि आरजेडीमध्ये अजूनही वाद सुरू आहे। या संदर्भात आज दिल्लीत राहुल आणि तेजस्वी यादव यांची बैठक होणार आहे, ज्यामध्ये जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होईल। केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ 31 मार्चला इंडिया आघाडी महारॅली काढणार आहे। दिल्लीच्या रामलीला मैदानावर महारॅली होईल। हुकुमशाही विरोधात ही रॅली असेल असं आपनं म्हटलंय। तसंच या रॅलीला इंडियातील घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याचा दावाही त्यांनी केला। अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर राजधानी दिल्लीचं राजकीय वातावरण तापलंय। केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांची ईडी कार्यालयात जाऊन भेट घेतली। केजरीवालांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तर सुनीता या पुढील मुख्यमंत्री असतील अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। दिल्लीच्या जवाहर विद्यापीठात डावी विद्यार्थी संघटना पुन्हा विजयी झाली। अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि महासचिव पदावर डाव्या संघटना अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। विद्यार्थी निवडून आले। विजयानंतर विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांनी जल्लोष केला। रशियात झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत भारतानं चिंता व्यक्त केली आहे। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली आहे। दहशतवादाविरोधात भारत रशियासोबत असल्याचं जयशंकर यांनी स्पष्ट केले। गोंदियात आगामी निवडणूक सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं। कारवाईत 1 पिस्तूल, 1 जिवंत कारतूस, 5 तलवारी आणि 1 गुप्ती जप्त करण्यात आली। या प्रकरणी अवैध शस्त्र बाळगणारे दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला। आरटी अंतर्गत 25% राखीव जागांसाठी राज्यातील 48,678 शाळांची नोंद करण्यात आली। 9,55,363 जागा उपलब्ध आहेत। पुणे जिल्ह्यातील 4,956 शाळांनी नोंद केली, त्यात 72,934 जागा दर्शवण्यात आल्या। मुंबईतील प्रभादेवीमध्ये उत्साहात होळी साजरी करण्यात आली। जोगेश्वरी वाडीत होळी उभारून पारंपरिक पद्धतीनं पूजा करण्यात आली। यावेळी होळीच्या सजावटीनं सर्वांचं लक्ष वेधून रायगडच्या किनारपट्टीवरील कोळीवाड्यांमध्ये होळीचा उत्साह पाहायला मिळतोय। त्यावेळी ग्रामस्थांनी केळी आणि पोपईची होळी उभी करून तिला फुलांनी सजावट केली होती। महिलांनी पारंपरिक वेशात होलिका मातेची पूजा केली। रात्री उशिरा प्रार्थना करून होळीचं दहन करण्यात आलं।